इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये चक्क एका डीपी रोडवर 16 मजल्यांची टोलेगंज इमारत उभारली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या प्रकरणी उल्हासनगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अजित शेख यांनी ही इमारत पाडण्याची नोटीस संबंधित बिल्डरला बजावली असून यात पालिकेचे काही अधिकारीही अडचणीत येण्याची शक्यता आहे। उल्हासनगरच्या कॅम्प 5 परिसरातील हिल लाईन चौकात ही टोलेगंज इमारत उभारली जात असून तिच्या दोन बाजूंची 36 मीटर आणि 34 मीटरचे 2 डीपी रस्ते जात आहेत। मात्र महापालिकेला इमारतीचा प्लॅन सादर करताना इमारतीच्या आर्किटेक्टने हे रस्ते नकाशात न दाखवता रस्त्याच्या जागेवरही बांधकाम परवानगी मंजूर करून घेतली। याबाबत माहिती मिळताच प्रहार जनशक्ती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील आणि समाजसेवक मनोज शेलार यांनी या विषयावर उल्हासनगर महानगरपालिकेत तक्रार अर्ज दाखल केला। या इमारतीबाबत संपूर्ण चौकशी झाल्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेने संबंधित इमारत अनधिकृत ठरवून ती पाडण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान या इमारतीत काही ग्राहकांनी फ्लॅट खरेदी केले असण्याची शक्यता देखील असून त्यांचेही यामुळे नुकसान होणार आहे। बिल्डरने ही इमारत स्वतःहून पाडली नाही तर महापालिका ही निष्कासित करेल असे उल्हासनगर पालिकेने या बिल्डरला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे। या संपूर्ण प्रकरणात कोणतीही खातरजमा न करता बांधकाम परवानगी देणारे उल्हासनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारीही चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे। डीपी रोडवरती उल्हासनगर 5 येथे झलक पॅराडाईज नावाची एक 36 मीटर आणि 24 मीटर या 2 डीपी रोडनी बाधित अशी एक इमारत उभी राहिलेली आहे। ज्या बाबतीमध्ये ज्या संदर्भामध्ये मागील 6 महिन्यापासून आम्ही वारंवार लोकांना सांगत होतो की तुम्ही जर ह्या ठिकाणी घर घेत असणार तर सावधान, तुम्ही कागदपत्र तपासा आणि त्यानंतरच तुम्ही पुढची प्रोव्हिजन करा। परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर माननीय आयुक्त तत्कालीन आयुक्त श्री अजित शेख यांनी सदर बिल्डिंगची बांधकाम परवानगी ही रद्द केलेली आहे। शिवाय ह्या बिल्डिंगचं जे 36 मीटर व 24 मीटरने जे बांधकाम बाधित होत आहे सदर बांधकाम तोडण्याचे आदेश दिलेले आहे। त्या व्यतिरिक्त सदर बिल्डिंगमध्ये 134 चौरस मीटरचं वाढीव बांधकाम केलेलं अनधिकृत बांधकाम केलेलं आढळून आलेलं आहे। त्याच्यावर देखील तोडक कारवाई करायचे आदेश माननीय तत्कालीन आयुक्तांनी दिलेले आहे। आता पुढे पाहायचं आहे की ह्या सगळ्या बिल्डिंगच्या प्रोव्हिजनमध्ये परमिशनमध्ये जे अधिकारी जे कर्मचारी याच्यामध्ये सामील होते त्यांच्यावरती कुठपर्यंत कारवाई होते याचा पाठपुरावा आम्ही पुढे करणार आहोत।